आज आपल्याला टीचा आवाज सायलेंट केव्हा येतो ते बघायचंय. म्हणजे काही शब्दामध्ये टीचा आवाज सायलेंट म्हणजे आपण टीचा आवाज काढत नाही, त्याच्यामध्ये त किंवा त असा त्या शब्दामध्ये काढत नाही, त्याचा आवाज सायलेंट होईल. तर जेव्हा टीच्या आधी यस असेल तेव्हा टीचा आवाज सायलेंट होतो. टी अक्षराच्या आधी काय असेल, यस असेल तेव्हा टीचा आवाज सायलेंट होतो. आता उदाहरणार्थ बघा शब्द लिसन, याच्यामध्ये टीच्या आधी काय आहे, यस. बघा टीच्या आधी यस आहे म्हणून इथं लिसन म्हणतो आपण, लिस्टन म्हणतो का, नाही, याचा ट चा आवाज सायलेंट झालाय, लिसन. पुढे काय आहे, कॅसल, टीच्या आधी काय आले, यस, कॅसल. नंतर विसल, टीच्या आधी यस आले. फासन, टीच्या आधी यस आले. इथं हॅसल, इथं टीच्या आधी यस. आणि सॉफन, सॉफन आधी यस नाही आलेलं, पण याचा आवाज सुद्धा सायलेंट झालेला आहे. टीच्या आधी इथं यफ आलाय, पण याचा टीचा इथं या शब्दामध्ये सायलेंट झालेला आहे. आता बघा 2 नंबरचा काय नियम आहे, टीच्या नंतर सीएच असेल, टीच्या नंतर सीएच जर आला असेल तर तिथं पण टीचा आवाज सायलेंट होतो. बघा टी नंतर इथं सीएच आलेले, मग याचा उच्चार सांगा बरं काय, मॅच. याचा कॅच, इथं टीचा आवाज आलाय का, टीचा आवाज आलाय का, नाही. इथं सुद्धा मॅच, कॅच, हे काय, वॉच, बॅच, पॅच, स्पीच, इथं स्पीच, नंतर फेच, नंतर स्क्रॅच. आता सगळ्यामध्ये टीचा आवाज आलाय का, नाही आला. आणि प्रत्येक टीच्या नंतर काय आलेलं आहे, अक्षर सीएच आलेलं आहे. मग जेव्हा टी नंतर सीएच येतं तेव्हा टीचा आवाज काय होतो, सायलेंट होतो. आणि जेव्हा टीच्या आधी यस येतं तेव्हा टीचा आवाज पण त्या शब्दामध्ये टीचा आवाज सायलेंट होतो, म्हणजे आपण टीचा उच्चार करत नाही. समजलं आता टीचा आवाज केव्हा सायलेंट होतो.